हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे मोरावळा। तर असा बहुगुणी पित्तशामक आपण हा मोरावळा आज बनवणार आहोत। हा बनवल्यावर वर्षभर टिकतो। तर आपण हे आवळे स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कापडाने पुसून सुकवून घेतले आहेत। बघा असा छान असे आवळे घ्यायचे। आणि ही खडी साखर आहे। मी साखर नाही घेतलेली, खडी साखर घेतली आहे, कारण खडी साखर ही पण औषधी असते, म्हणून खडी साखर घेतली आहे। तर आपण पहिले हे आवळे स्टीम करून घेऊया। मी इथं इडलीचं भांडं ठेवलं आहे, इडलीच्या भांड्यामध्ये ते स्टीम करायला ठेवणार आहे। पहिल्या भांड्यामध्ये असं ठेवून देऊया आणि ते आवळे 15 ते 20 मिनिटात ते आवळे छान उकळून होतात। दुसरं स्टँड लावूया, त्याच्यावर अजून ठेवून घेऊया व्यवस्थित। हे अर्धा किलो आवळे आहेत। अर्धा किलोला 2-3 जास्तच टाकले होते, त्या म्हणजे घेतले होते तिथून। आणि खडी साखर पण आपली अर्धा किलो आहे। तर आपण हे आता 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घेऊया। तर बघा आपले आवळे उकडून झालेले आहेत। बघा असे आवळे असं चिरा पडले आहेत, ते पूर्ण खोलले आहेत। तर असे झाल्यावरती असं समजायचं की आपले आवळे उकडून झाले आहेत। आता हे थंड झाले की आपण पुढची रेसिपी करूया। आपण असे तुकडे करून घेतोय, कारण आपण अख्खा मुरंबा करणार नाहीये। मुरंबा हा अख्खाच करतात, पण माझी मुलं ही अख्खा आवळा खायला नाही करतात, म्हणून मी असे तुकडे करत आहे। आणि असे तुकडे केल्यावर व्यवस्थित आवळा खाल्ला जातो, आवळा वाया जात नाही। अशा बिया साईडला काढून घ्यायच्या आणि असे तुकडे करून घ्यायचे। आता मी हे सगळे आवळ्यांचे असे तुकडे करून घेते बघा। बघा आता मी हे सर्व करून घेतले आहे, असे छान तुकडे करून घेतले आहेत। आपण जसे कॅन्डीला करतो ना, तसे तुकडे करून घेतले आहेत, म्हणजे हे 2 जरी खाल्ले तरी बास होतात। तर आपण ते आता पुढची प्रोसेस करून घेऊया। आता हे कढईमध्ये टाकून घेऊया। आणि त्याच्यात खडी साखर टाकूया। आता आपण हे खडी साखर त्या ऑटोमॅटिक वितळून जाईल। आता बघा मी त्याला स्टर करून घेत आहे। आपली साखर हळूहळू वितळायला लागली आहे, ती पूर्ण डिझॉल्व झाली साखर त्यामध्ये। त्याचा पाक झाला की आपण 40 ते 45 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये हळूहळू बघा साखर आता डिझॉल्व व्हायला लागली आहे। त्याच्यात आपण ही 5 विलायची कुटून घेतली आहे, ती त्यामध्ये टाकणार आहोत। स्टर करून घेऊया। बघा साखर हळूहळू वितळत आहे, साखरेचा पाक होत आहे आता। बघा आता मी त्याला 5 मिनिटांनी ढवळून घेतलेले आहे, त्याला चांगला हलवून घेतले आहे। आणि त्याचा बघा आता सगळ्या साखरेचा असा पाक तयार झाला आहे। आता हा पाक थोडा आटेपर्यंत आपण ते चांगलं 5-5 मिनिटांनी स्टर करून घेणार आहोत। आता आपला परफेक्ट मुरंबा तयार झाला आहे। बघा पाकाचा पण कलर हा चॉकलेटी झाला आहे आणि आपल्या कॅन्डीचा कलर पण असा चॉकलेटी झाला आहे, म्हणजे हा परफेक्ट कुक झाला आहे। आणि आता आपण हा गार करून घेणार आहोत। तर मला वाटतं ह्याला आता एक 4-5 तास तरी व्यवस्थित गार करून मग काचेच्या बॉटलीत भरून ठेवूया। तोपर्यंत आपण काचेच्या वाटीमध्ये त्याला गार करायला ठेवू।
तर आता आपला तयार आहे मुरंबा. तर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा खाऊ शकता आणि आपली इम्युनिटी वाढवू शकता. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.